सभासद, मंचावर उपस्थित मान्यवर आणि प्रिय मित्रांनो, आज माझ्या अध्यक्षपदाचा शेवटचा दिवस आहे. हे पद स्वीकारणे माझ्यासाठी आयुष्यातील अत्यंत सन्मानाचा आणि अभिमानाचा क्षण होता. वी सर या लाईनच्या ब्रीदवाक्याचा आधार घेत समाजहिताची विविध कामे करण्याचा आम्ही प्रामाणिक निस्वार्थी प्रयत्न केला. सेवा हीच आपली ओळख या विश्वासाने प्रत्येक उपक्रमात सहभागी होताना मनापासून कार्य केले. मागील 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी काही कामं झाली आणि जे काही आपल्या क्लबमधील मेंबरचं सहकार्य भेटलं त्याबद्दलची मी जरा थोडीशी एक माहिती सांगतो. सर, आम्ही धोलवड येथे जलशुद्धीकरणाचा प्रकल्प सुरू केला. त्यामध्ये धोलवड ग्रामविकास ट्रस्टच्या सहकार्याने धोलवड येथे लायन्स क्लबच्या माध्यमातून जवळपास 1,45,000 रुपये खर्च करून जलशुद्धीकरण प्रकल्प राबवला आणि सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की हा प्रकल्प रोज 4 ते 4,500 ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी ठरला. या प्रकल्पाला आपल्या क्लबमधून ॲडव्होकेट कुलदीप नलावडे सर असतील, MGF मनोजजी भळगट सर असतील, अभय पाटे, राजकुमार देसाई सर, योगीजी रायकर, तसेच कल्पेशजी गुगळे आणि क्लबचे सर्व सभासद मेंबर्स यांचा खूप मोठा सहभाग आणि सहकार्य आणि समर्पण प्राप्त झाले. तसेच त्याच्यानंतर आम्ही प्राथमिक शाळेमध्ये सुरक्षा आणि CCTVसाठी जिल्हा परिषद शाळेला CCTV कॅमेरे भेट दिले. या उपक्रमांमध्ये सुद्धा आम्हाला योगेशजी रायकर, वैभव सोनवणे सर, भागवत सर तसेच सर्व मेंबर्स सहकार्य यांचे अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यानंतर सर, आम्ही वारवाडी PSC केंद्रामध्ये लहान मुलांसाठी PSCमधून कळवण्यात आले होते की त्या कामी आम्हाला क्लब आलेल्या मुलांसाठी खेळणी स्वरूपामध्ये पाहिजे होते. त्यावेळेस आमच्या क्लबमधील महिला भगिनी असतील, सीमा भळगट मॅडम, सारिका रायकर मॅडम असतील, देसाई मॅडम असतील, शीतल भुजबळ मॅडम असतील किंवा आणि डॉक्टर अनुष्का शिंदे मॅडम, या सर्व महिला भगिनींनी पुढाकार घेतला आणि जेव्हा ते देण्यात आले तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून गेला होता. तसेच त्याच्यानंतर नारायणगाव येथील PSC सेंटरमध्ये पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी सुविधा कमी प्रमाणात प्राप्त होते. तेव्हा बसण्याच्या सोयीअभावी 2 दिवसात क्लबच्या सर्व BOD मेंबर्सनी निर्णय घेतला आणि PSC सेंटरला बेंच आम्ही उपलब्ध करून दिला आणि रुग्ण आणि नातेवाईकांना दिलेला आधार हा समाजसेवेची खरी ओळख आहे. त्यानंतर आपल्या नारायणगावमध्ये क्लबच्या अंतर्गत स्वर्गीय पोपटलालजी मुत्ता यांच्या स्मरणार्थ आणि श्री वैभवजी मुत्ता यांच्या संकल्पनेतून तसेच लायन्स क्लबच्या माध्यमातून नारायणगाव येथे झुणका भाकर केंद्र सुरू केले. क्लबच्या सर्व सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन अनेक गरजू कुटुंबांना सन्मानाने भोजन मिळवून दिलं. त्या कामी आपल्या क्लबचे MGF मनोजजी भळगट, कल्पेशजी गुगळे, इचके सर, त्याच्यानंतर क्लबमधील सर्व सभासद यांचा मला महत्त्वपूर्ण आणि सहकार्य प्राप्त झालं. त्याच्यानंतर डॉक्टर, शेतकरी दोन्ही समाजास उपयुक्त आधारस्तंभाचे सन्मान मोठ्या उत्साहात साजरे केले. या दिवशी त्यांच्या कार्याचा गौरव करून समाजाच्या आरोग्य आणि अन्न सुरक्षेला महत्त्व दिलं. याशिवाय क्लबने विविध सामाजिक, आरोग्य, शिक्षण व मानवी सेवासंबंधी उपक्रम यशस्वीरित्या राबवले. प्रत्येक उपक्रमातून समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्याचा सतत प्रयत्न केला. या सर्व यशामागे माझे एकट्याचे योगदान नाही. क्लबचे सर्व पदाधिकारी, संचालक, सभासद, ज्येष्ठ मार्गदर्शक, माजी अध्यक्ष, देणगीदार, हितसंबंधक आणि समाजातील सर्व मान्यवर, माझ्या टीमचे प्रेम, विश्वास, मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळे प्रत्येक प्रकल्प पूर्णत्वास आला. मी या सर्वांचा मनपूर्वक ऋणी आहे. लायन्स क्लब सेवा संस्था नसून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारी विचारधारा आहे. या विचारधारेचा भाग म्हणून काम करण्याची संधी मिळाली याचा मला अपार आनंद आणि अभिमान वाटतो. तसेच मागच्या कार्यकाळामध्ये अजून काही प्रोजेक्ट पूर्ण करणे शक्य झाले नाही, पण आता नवनिर्वाचित अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जे काही असलेले प्रोजेक्ट व सोबत आमचे जुने मागे राहिलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू आणि गौरवशाली परंपरेला नवी उंची मिळेल असा मला विश्वास आहे. शेवटी या काळात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचे मी मनपूर्वक आभार मानतो. समाजसेवेची ज्योत अधिक तेजस्वी व्हावी. वी सर हे ब्रीदवाक्य कायम कृतीतून साकार होत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. समाजासाठी केलेली निस्वार्थ सेवा हीच जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. ही ओळख कायम राहू. आपलाच अभिषेक भुजबळ. धन्यवाद. यानंतर इंडक्शन ऑफिसर लायन राजेंद्रजी सातपुते, PRO डिस्ट्रिक्ट 3234D2 यांचा परिचय करून देण्यात मला अत्यंत आनंद होत आहे. लायन राजेंद्रजी सातपुते यांनी सन 1999-2000 मध्ये लायनिझममध्ये प्रवेश केला
आणि गेल्या अनेक वर्षापासून क्लब तसेच जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सातत्याने उल्लेखनीय योगदान दिले आहे. उत्कृष्ट लोकसंपर्क, प्रभावी व्यवस्थापन कौशल्य, सर्जनशील विचारसरणी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व अशी त्यांची विशेष ओळख आहे. लायन्स क्लबचे मूल्य जपत ते प्रत्येक सदस्याला संस्थेचे उद्दिष्टांसाठी प्रेरणा देतात आणि योग्य मार्गदर्शन करतात. त्यांनी सन 2007-2008मध्ये क्लब अध्यक्ष तर 2010-2011मध्ये झोन चेअरपर्सन म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ त्यांनी विविध कॅबिनेट पदांवर उल्लेखनीय सेवा बजावली असून सन 2017-2018मध्ये कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून त्यांची उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना बेस्ट झोन चेअरपर्सन, बेस्ट प्रेसिडेंट, बेस्ट सेक्रेटरी, बेस्ट कॅबिनेट ऑफिसर आणि बेस्ट कॅबिनेट सेक्रेटरी यासारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच लायन्स इंटरनॅशनलकडून लायन्स इंटरनॅशनल प्रेसिडेंट लीडरशिप मेडल, इंटरनॅशनल प्रेसिडेंट सर्टिफिकेट आणि इंटरनॅशनल प्रेसिडेंट स्पिन या प्रतिष्ठेचे सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. लायन रवींद्रजी सातपुते हे आदित्य सिंधू इको प्रोजेक्ट LLP तसेच श्री वामनराव अभ्यंकर स्मृती सेवा फाउंडेशन यांच्यासही सक्रियपणे जोडलेले आहे. कृषी पदवीधर असलेले लायन्स रवींद्रजी सातपुते गेल्या 30 वर्षांपासून लँडस्केपिंग आणि ट्री ट्रान्सप्लांटेशन क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या समृद्ध प्रवासामागे कुटुंबाचीही मोलाची साथ आहे. त्यांची पत्नी लायन दीपा सातपुते या शिक्षिका असून प्रिसाइडिंग ऑफिसर, क्लब अध्यक्ष लायन अभिषेक भुजबळ, आजचे पदग्रहण अधिकारी, माझे मार्गदर्शक, इंटरनॅशनल डायरेक्टर इंडोसी लायन राजबाई मुछाल, रिजन चेअरपर्सन लायन सलीम शिकलगार, जे काही कारणाने आज इथे उपस्थित राहू शकले नाही, कारण असाच एक कार्यक्रम पिंपरी चिंचवडमध्ये आज संपन्न होत आहे. झोन चेअरपर्सन लायन बालाजी जगताप, मायक्रो टीम मेंबर्स लायन संतोषजी सोनावळे, लायन मनोजी बळगट, कॅबिनेट ऑफिसर्स, क्लब ऑफिसर्स फ्रॉम चाकण सफायर, पिंपरी सौदागर, नारायणगाव क्लबचे येणारे क्लब ऑफिसर्स आणि लिओ ऑफिसर्स, सर्वांना माझा नमस्कार. उपस्थित सर्व लायन्स बंधू भगिनींनो आणि जे आपले येणारे क्लब अध्यक्ष आहेत त्यांचे आप्तेष्ट सर्वांचं मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. माझी ओळख अतिशय सुंदररित्या करून दिलेले लायन हिमांशू शाह यांचे मी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, माझ्याकडं आज लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये लायन्स क्लब नारायणगावच्या नवीन सदस्यांना शपथ देण्याचा आणि त्यांना आपल्या कुटुंबामध्ये सामील करून घेण्याचा एक छान असा सुंदर कार्यक्रम सोपवलेला आहे. हा दीक्षांत समारंभ अतिशय थोडक्या वेळेमध्ये आपण संपन्न करणार आहोत. माझी जे सभासद आज आपल्या परिवारामध्ये सहभागी होणार आहेत त्यांची नावे वाचतो. त्यांनी कृपया स्टेज समोर यायचं आहे. लायन नवीन मेंबर लायन राजेंद्र सिंग, स्वप्नील कुमार घोष, सुदीप कसबे, मिसेस अनिता सुदीप कसबे, संतोष खांडगे, मिसेस स्वप्नाली संतोष खांडगे, आकाश बोरकर, मिसेस प्रियांका आकाश बोरकर, मिस्टर हर्षवर्धन लबडे, मिस्टर मधुसूदन देवकर, मिस्टर शुभम मुनोद, मिसेस शिवानी शुभम मुनोद, मिस्टर सचिन ठाकूर आणि मिसेस लगिना सचिन ठाकूर, मिसेस मंजुश्री देवकर. कृपया सर्वांना विनंती की आपण समोर येऊन उभं राहायचे. राजबाईंच्या सूचनेनुसार स्वीकारलेली जबाबदारी आणि त्यातून निर्माण झालेला हा क्लब आजच्या उपस्थितीवरून निश्चितपणे लक्षात येते की नारायणगाव क्लब हा समाजामध्ये अतिशय उत्कृष्टपणे समाजकार्य करत आहे आणि ह्याही पुढे अतिशय चांगल्या प्रकारे समाजकार्यामध्ये कार्यमग्न राहील.
लायन्स क्लबच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होत असताना आम्ही नेहमीच एका गोष्टीचं भान ठेवण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला लायन्स संघटनेमध्ये समाजकार्य करण्याकरता आणि आपल्याकडे जे काय आहे त्यातलं थोडं समाजाकरता देण्याकरता ह्या संघटनेमध्ये निमंत्रित केलेलं आहे. आणि म्हणून गेले अनेक वर्ष आम्ही ह्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे. आणि जे गरजू आहेत, जे निडी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा लायन्स क्लबच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न आहे. लायन्स क्लब नारायणगावच्या वतीनं आज मला इथे इंडक्शन ऑफिसर म्हणून येण्याची संधी दिली, नवीन सभासदांना शपथ देण्याची संधी दिली. त्याकरता नारायणगाव क्लबची सर्व कार्यकारिणी यांचे मी आभार मानतो. आणि येणारे नवीन क्लब ऑफिसर्स, प्रेसिडेंट, सेक्रेटरी आणि ट्रेजरर आणि लिओ ऑफिसर्स यांनाही मी येणाऱ्या वर्षाकरता शुभेच्छा देतो. आउटगोईंग प्रेसिडेंट लायन ॲडव्होकेट भुजबळ यांनी अतिशय सुंदर कार्य केलं. त्यांच्या कार्यालाही मानाचा सलाम करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय लायनिझम. लायन्स क्लब ऑफ नारायणगावचा आजचा हा सोहळा केवळ पदग्रहाचा नसून नवीन जबाबदारी, नवीन संकल्प आणि समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात करून देणार आहे. या मंगलमय प्रसंगी आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून देणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपणास लाभलेले लायन्स इंटरनॅशनल डायरेक्टर श्री राजभाई मुच्छाल यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख निर्माण करून घेऊया. पारंपरिक आणि संस्कारी कुटुंबात 14 फेब्रुवारी रोजी त्यांचा जन्म झाला. आपले शिक्षण एका लष्करी डे स्कूलमध्ये पूर्ण केले. पुण्यातील BMCC मधून अर्थशास्त्रावर लक्ष केंद्रित करून पदव्युत्तर पदवी मिळवली. मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा घेतला आहे. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग NLP मध्ये मास्टर्स डिग्री त्यांनी मिळवली. त्यांचा व्यावसायिक अनुभव गोपी सन्स अटायरर्स अँड लाईफस्टाईल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संस्थापकीय संचालक म्हणून आहेत. जी टेक्स्टाईलमध्ये स्वतः रेशम साड्या यामध्ये तज्ज्ञ आहेत. कंपनीच्या उत्पादन सुविधेत 200 कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. राजभाई यांचे कुटुंब देखील रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शनमध्ये सक्रिय आहे. टेक्नोकोर लॉजिस्टिक LLP मेटासोबत व्हॉट्सअपसाठी तंत्रज्ञान भागीदार म्हणून सहयोग, कॉल सेंटर डायलर सिस्टीमसह एकत्र कम्युनिकेशन सोल्युशन पुरवणारे ते आहेत. अमेझर चॉकलेट्स, बिंटू बार चॉकलेट्स आणि पॅटिसरी उत्पादनांची वैविध्यपूर्ण श्रेणी देते. कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचा सामुदायिक सहभाग त्यांनी 1995 मध्ये लायनिझममध्ये लिओ सदस्य म्हणून आपली यात्रा सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे वयाच्या 36व्या वर्षी लायन्स क्लब इंटरनॅशनल 2010-11ला जिल्हा गव्हर्नर म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यामुळे जगातील सर्वात तरुण गव्हर्नर ते बनले. 2020-21च्या दरम्यान लायन्स इंडिया मॅगझिनच्या बोर्डवर त्यांनी काम केले. मल्टिपल डिस्ट्रिक्ट 3234 साठी तब्बल 6 वेळा ग्लोबल लीडरशिप ते कोऑर्डिनेटर म्हणून होते. लायन्स क्लब इंटरनॅशनलचा प्रमाणित LCIP ट्रेनर आणि विविध लीडरशिप संस्थांचे फॅकल्टी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. यशस्वीरित्या 30पेक्षा जास्त लायन्स क्लब त्यांनी स्थापन केले आहेत. उच्चतम सदस्य वाढीसाठी सुप्रीम की पुरस्काराची प्राप्तकर्ते ते आहेत. सध्याची भूमिका म्हणजे सक्रिय माजी जिल्हा गव्हर्नर आणि पुणे आई फाउंडेशन लायन्स क्लबचे व्यवस्थापकीय विश्वस्त, जे पुण्यात 17,000 चौरस मीटर क्षेत्र व्यापणारे एक सर्वसमावेशक डोळ्यांचे रुग्णालय, डायलिसिस सेंटर, पॅथॉलॉजी लॅब आणि दंत क्लिनिक चालवते. कॅन्टॉन्मेंट हॉस्पिटलमध्ये पुण्यात नवजात बाळांसाठी 10 बेड NICU व जीवन चालवणारी ॲम्ब्युलन्स. शिवाजीनगर पुण्यात 21 अपंगत्वासाठी दिवंगत थेरपी सेंटर. पुणे कापड संघांचे मानक सचिव म्हणून ते काम पाहतात. माहेश्वरी विद्या प्रचारक संघाचे सक्रिय सदस्य असून शाळा व छात्रवासांसारख्या शैक्षणिक संस्थांना मदत करत आहेत. लाईफ स्कूल फाउंडेशनच्या कीप मुव्हिंग उपक्रमाद्वारे
तरुणांना जीवन कौशल्य विकसित करण्याचे प्रशिक्षण ते देतात. लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या प्रमाणित प्रशिक्षक त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे भविष्यातील नेत्यांचा विकास ते करत आहेत. श्वास घेण्यापूर्वी प्रेरणा द्या ही सूत्रमंत्रांनी ते जगतात. त्यातून सन्मान व धैर्याने नेतृत्व करण्यावर त्यांचा भर आहे. त्यांची सिद्धी म्हणजे लायन्स क्लब इंटरनॅशनल करून 7 अध्यक्षीय आणि नेतृत्व मेडल त्यांनी मिळवले आहेत. लाईफ स्कूल इंटरनॅशनल फाउंडेशन सारख्या संस्थांमध्ये विविध सामुदायिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग सक्रिय आहे. राजभाई मुच्छल हे व्यवसाय आणि सामुदायिक सेवेतील समर्पण अद्वितीय मिश्रण आहेत. विविध क्षेत्रांमध्ये केलेले योगदान दर्शवते की लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या चौकटीत नेतृत्व विकासनाला प्रोत्साहन देण्यासाठी ते कटिबद्ध आहे. Thank you, Kalpesh, for your long introduction. मनोजला मी आधी विचारलं होतं की इंट्रोडक्शन छोटा आहे का मोठा आहे, म्हणजे त्यांनी चांगलं केलं, ऐका तुम्ही. ठीक आहे. प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ दिस व्हेरी फाइन क्लब, लायन्स क्लब ऑफ नारायणगाव, ॲडव्होकेट लायन अभिषेक भुजबळ, इंडक्शन ऑफिसर, लीडर इन मेकिंग लायन रवींद्र सातपुते, बॅकबोन पिलर ऑफ दिस क्लब लायन मनोज बळगट, रोटेरियन प्रेसिडेंट अमितजी बेनके, मंचावरील सर्व उपस्थित, सभागृहामध्ये उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, कार्यक्रम 1 तास उशिरा झाला आहे, अजेंड्याप्रमाणे बरोबर चाललो आहे, बरोबर आहे ना? म्हणून मी आधी मनोजबाईंना विचारलं की मान्यवरांना विचारलं तर आम्हाला शेवटपर्यंत हवेत. आज सगळे मान्यवरही शेवटपर्यंत आहेत. दिलेल्या वेळेत निश्चितपणे जो मनोगत व्यक्त करायचं आहे आणि क्लबला जे इन्स्टॉल करायचं ते निश्चितपणे करीन. 3 वर्षापूर्वी आपला क्लब सुरू झाला आणि असं म्हणतात की मॅनेजमेंटमध्ये की 1000 दिवस पूर्ण झाल्यानंतर एखादी कंपनी सक्सेसफुल होते. आता 3ऱ्या वर्षात आपण आहोत आणि निश्चितपणे 84 मेंबरची स्ट्रेंथ असलेला नारायणगावचा क्लब, राजेंद्र देसाई, मनोज बळगत, योगेश रायकरनी जो काही सीड लावला होता त्याचा आता वटवृक्ष होत आहे. पण एक खंत निश्चितपणे व्यक्त करतो मनोजबाई, आणि ते मी विधीला बोललो, सगळ्यांचा सन्मान होत होता आणि सगळे पुरुष लायनच येत होते. मैं बोला लेडी लायनिज्म में हमारी इतनी लेडी मेंबर्स है तो उन्होंने भी कुछ ना कुछ तो योगदान तो दिया ही होगा, उनका भी सम्मान हमने करना चाहिए. तर निश्चितपणे मनोजभाई आज परत जाता जाता एकदम मागून घेतो तुमच्याकडनं, येणाऱ्या 2 वर्षामध्ये एक लेडीज टीम जर का या क्लबच्या अध्यक्ष सचिव आणि खजिनदार म्हणून जर का आपण नियुक्ती केली तर निश्चितपणे, कारण की मी नवीन मेंबर्स पण येत होते, पुरुष इकडे येऊन उभे राहिले, फिमेल्स तिकडे उभे राहिले. आणि रोटरी आणि लायन्स मध्ये वी डोंट हैव एनी जेंडर डिस्क्रिमिनेशन, ऑल आर इक्वल. सो वो बैठते वक्त भी अभी हम ऐसे ही बैठ रहे हैं, पर लायन्स में और रोटरी में ऐसा जेंडर डिस्क्रिमिनेशन नहीं है, कास्ट, क्रीड, कलर का कोई डिस्क्रिमिनेशन नहीं. तर पुढच्या वेळेसपासून वी वॉन्ट इन द बोर्ड ऑल्सो, तिथं राज्यसभेत लोकसभेत बिल पास होईल तेव्हा होईल. आणि आरक्षण मिळेल नाही मिळेल माहित नाही, पण आपल्याकडे सगळीकडे ती मुभा आहे. तो निश्चितपणे मनोजभाई, आय एक्सपेक्ट दोज थिंग्स फ्रॉम यू. या क्लबने आता परमनंट प्रोजेक्टकडे वळलं पाहिजे. तुम्ही म्हटलात की आरो प्लांट आम्ही जो काही तो गावाकडे विलेजमध्ये दिला होता, तर निश्चितपणे आम्ही त्या मार्केटिंगमध्ये कमी पडतो. मी व्यावसायिक माणूस आहे आणि जे व्यापारी मित्र इथं बसलेत ते माझ्या या मताशी सहमत होतील. 50% काम करने का, 50% बजा के देने का. सीइंग इज बिलिव्हिंग. अँड वेन वी डू अ राईट मार्केटिंग, त्याचा फायदा असा होतो, समाजालाही कळतं की आपण काय करतोय आणि अजून नवीन हात आपल्याला मिळतील, नवीन देणगी आपल्याला मिळतील आणि अजून जास्तीत जास्त सेवा कार्य आपण करू शकू. बाकी सगळ्या गोष्टी व्यवसायात आपण टाळत नाही, कारण एखादी सामाजिक संघटना म्हटले की मग आपण वेळेचं कारण देतो, बाकीच्या प्रायोरिटीचं कारण देतो. एनीथिंग यू वॉन्ट टू ग्रो इन लाइफ, यू हैव टू गिव टाइम. किसी भी संस्था को नर्चर करना होगा, किसी भी फैमिली को नर्चर करना होगा, किसी भी बिजनेस को नर्चर करना होगा, किसी भी रिश्तों को नर्चर करना होगा, उसको हमें टाइम देना पड़ेगा. तो थोडं जर का 84 सदस्यांनी रोज 15-20 मिनिटं, अर्धा तास तरी दिला, तो वी आर कॉन्ट्रीब्युटिंग अ ह्यूज टाइम इन मेकिंग द ग्लोरिफाईड नारायणगाव क्लब इन द इयर्स टू कम. मी याच्यासाठी सांगतोय की हे शक्य का आहे. आमचा पुण्यामध्ये जो आमच्या क्लबचा, आमच्या फाउंडेशनचा प्रोजेक्ट आहे, मित्रमंडळ चौकामध्ये 17,000 स्क्वेअर फूटमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह आय केअर युनिट आहे. लेसिक पासून मोफत कॅटरॅक्ट पर्यंत आपण सगळ्या प्रकारचे तिथं शस्त्रक्रिया करतो.
10 मशीनचं डायलिसिस सेंटर आहे, सगळ्या डायलिसिस आपण फ्री करतो, एकही रुपये आपण कुणाकडनं चार्ज घेत नाही. डेंटलचे जे काही आपले रेट्स आहेत ते 6,000ला होणारा रूट कॅनल आपण फक्त 1500 रुपयामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडनं करून घेतोय. ह्या वर्षी CSR मध्ये आम्ही थोडंसं शिफ्ट झालो आणि या क्लबला मी निश्चितपणे तीच अपील करण्यासाठी आधी मी विचार केला की आधी मी बोलतो, नंतर मग मी इन्स्टॉलेशन करतो. मागच्या वर्षी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये बजाजनी आणि कोटकने 4.25 करोड रुपये आम्हाला आमच्या क्लबला फाउंडेशनला 10 बेडचं 4 व्हेंटिलेटर असलेलं 55 लाखाचे एक ॲम्ब्युलन्स असलेलं NICU आम्ही तिथे सुरू केलं आहे आणि आता लवकरच आम्ही 50 बेडचं तिथं गायनेक हॉस्पिटल आम्ही सुरू करतोय. हे सांगण्याचं कारण काय, अब देने के लिए पैसा CSR में बहुत है. त्यांना फक्त प्रोजेक्ट हवेत आणि त्यांच्या अटी 2च असतात. आयदर इट शुड शासकीय जागा हवी, शासकीय रुग्णालय हवे आणि NGO म्हणून आपण लायन्स किंवा रोटरीच्या मार्फत ते आपण सगळे कार्य करू शकतो. तर माझी अपील आहे या क्लबला, तुम्ही एखादं गाव जरी छोट्याचं वाडी एखादी दत्तक घेतली किंवा आपण इथे जर का मेडिकल काही करू शकलो, सगळे मान्यवर वंचारच आहेत आणि असे इथले सगळे नेत्यांचं तुम्हाला नेहमीच आपल्या क्लबला सपोर्ट असतो. तर आपण या नारायणगाव शहरामध्ये किंवा नारायणगाव सिटीमध्ये आपण कशा पद्धतीने एखादं मेडिकल काही चांगलं कार्य करू शकतो, CSR आणण्याची जबाबदारी माझी. NICU तुम्हाला सुरू करायचं असेल या गावामध्ये एखाद्या शासकीय जागेत किंवा पब्लिक हेल्थ क्लिनिकमध्ये, त्याची कमिटमेंट मी मंचावरून देऊ शकतो. कारण की मला पुणे जिल्ह्यामध्ये बजाजनी मला 10 NICUची परवानगी दिली की तुम्ही सुरू करा, आम्ही तुम्हाला संपूर्ण जे काही मदत लागेल ती मदत करू. आणि विशेष बाब म्हणजे 1 वर्षाचा अमित भाई, ड्यू टू अवर रिलेशनशिप अँड प्रॉपर निगोशिएशन 1 वर्षाचा आम्हाला ऑपरेशनल एक्सपेन्स पण बजाज देत आहे. हे आवर्जून सांगण्यात मला आनंद होतो. 1 करोड रुपये त्यांनी फक्त सॅलरीसाठी दिलाय. मग ह्या एवढा सपोर्ट जर का ह्या ब्रँडला लायन्स इंटरनॅशनलला जर का असेल आणि त्याचा जर का आपण सदुपयोग करत नसू, देन वी आर वेस्टिंग अवर टाइम विच यू आर टेकिंग फ्रॉम अवर फॅमिली. सो माझी रिक्वेस्ट है येणाऱ्या टीमला, वैभव भाई आप तो ऐसे भी साई से जुड़े हुए हो तो फिर सबका मालिक एक ही है, तो अब आपको साल भर में भी वही काम करना है जो दिख कर आएगा. समाजामध्ये इम्पॅक्टफुल कार्यच आपल्याला करायचं. छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटी आता काही करू नका, जे काही करायचं 5 विद्यार्थी घ्या पण त्यांचं अख्खं भविष्य घडवा. 5 मुलांना रोजगार द्या पण त्यांच्यातनं लाईव्हलीहूड ते कशा काय परिवाराला चालवू शकतील, अशा पद्धतीने इम्पॅक्ट ज्याच्याने क्रिएट होईल त्या पद्धतीच्या सर्व्हिस ऍक्टिव्हिटीज आपण सगळेजण मिळून करू, तर त्याचा उपयोग होईल. लवकरच पुण्यामध्ये शिवाजीनगर मेट्रोच्या समोर दळवी हॉस्पिटल आहे, तिथं 7,000 स्क्वेअर फूट कॉर्पोरेशनने आम्हाला जागा दिली आहे. 21 प्रकारच्या डिसेबिलिटीज असतात, अपंगत्व असतात 21 प्रकारचे. त्याचं थेरपी सेंटर अतिशय उत्कृष्ट 5 स्टार फॅसिलिटीजने ते थेरपी सेंटर आपण लायन्सच्या माध्यमातून तिथं सुरू करतोय. 200 ते 400 रुपयाची फक्त नॉमिनल आपण चार्जेस घेऊन ते करणार. कारण की आमच्या असं लक्षात आलं की 0 to 6 months आणि 1 ते 8 वर्षामध्ये जर का एखादी डिसेबिलिटी कुठल्याही छोट्या बाळाची जर का लक्षात आली तर ती ह्या थेरपीमुळे क्युअर होऊ शकते. शासनाचाही पूर्ण सपोर्ट आहे, शासनाची अनेक या योजना आहेत आणि तो थेरपी सेंटर आपण आता लवकरच त्याच्यातही 2-2.25 करोडची इन्व्हेस्टमेंट करून आपण तो सुरू करतोय आणि त्याचा निश्चितपणे सगळ्यांना लाभ होईल. हे इथं सांगण्याचं औचित्य एवढा चांगला उत्कृष्ट सभागृह भरलेला आहे आणि अनेक नारायणगाववासी जवळचे तुमचे मित्र व्यापारी बंधू इथे उभे आहेत, तर त्यांनी या गोष्टींच्या लायन्स, कारण की अनेकांना प्रश्न पडतो, प्रत्येक वर्षी इन्स्टॉलेशन होतोय, प्रत्येक वर्षी अध्यक्ष बदलतोय, लायन्स नेमकं करतात काय. ही संधी म्हणून मी घेतलं की लायन्स आम्ही काय करतो, स्वतःचा व्यवसाय सांभाळून, स्वतःचा परिवार सांभाळून जो काही वेळ आणि थोडाफार पैसा खर्च करण्याची जी काही इच्छा होते त्या या व्यासपीठावरून आम्ही त्याचा सदुपयोग करून घेतो. 200 देशांमध्ये आम्ही पसरलेलो आहोत आणि जम्मू ते कन्याकुमारी गाडी कुठेही अडली आमच्या कुठल्याही सदस्याची किंवा या गावकऱ्यांची कुठेही अडली समजा, तर निश्चितपणे एका फोनवर अनेकांचे जीव वाचलेत, अनेकांना ज्या काही गैरसोयी होत्या त्याची सोय करता आली आम्हाला. आता आमचे 2 मेंबर 45 दिवसाच्या टूरवर आहेत, आमच्या क्लबचे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये आहेत. 12 ज्योतिर्लिंग आणि त्यामध्ये येणारे सगळे देव जे काही देवस्थानं आहेत तिथली जाऊन सगळी व्यवस्था बघून तिथं उत्कृष्ट व्यवस्था आपण आपल्या माध्यमातून तिथल्या लोकल लाईनच्या माध्यमातून कशी देऊ शकू त्याचं निश्चितपणे ते रेकी करतायत. कारण की आपल्याला लायन्सला चांगली मोठी 2 एकराची जागा कुंभमेळ्यामध्ये नाशिकमध्ये आपण गिरीश महाजनांबरोबर आपला तो MOU झाला आहे. लायन्सची तिथे टेंट वगैरे लावून आपण सगळी व्यवस्था देशाभरातनं जे काही आपले लायन्स बंधू भगिनी येतील त्यांचे नातेवाईक येतील त्यांची आपण तिथे सोय करतोय आणि 45 दिवसाचा लंगर जो काही आहे
त्याची परवानगी आपल्याला लायन्सला मिळालेली आहे. या सगळ्या गोष्टीचा आपण कसा सदुपयोग करू शकू त्या दृष्टिकोनातून नारायणगाव क्लबचं पण यापुढे सहकार्य अपेक्षित आहे. लिओ सदस्य तिघे इथे बसलेत मंचावर. यू आर इन अ राईट एज टू बी पार्ट अँड अंडरस्टँड लिडरशिप. लिओचं फुल फॉर्मच आमचा अतिशय उत्कृष्ट आहे. LEO. O is for opportunity. Now your parents have created an opportunity. You have to take it. एक्सपिरियंस लेना है वो लीडरशिप करनी है. इट्स व्हेरी सिम्पल अँड यू हॅव अ लॉंग वे टू गो. राईट. आमच्या क्लबमध्ये आम्ही जे काही 10-15 करोडची आता ॲसेट आमची झालेली आहे ते पुढे सांभाळण्यासाठी युथच लागणार आहेत. उद्या तुमच्या क्लबच्या मार्फत ट्रस्टच्या मार्फत आपण जे काही मोठं कार्य निर्माण करू, आपलीच मुलं त्यामध्ये जर का आली तर त्यांना योग्य वयामध्ये 13 to 19 डिस्ट्रॅक्शनचं वय असतंय आणि त्या वयामध्ये जर का आपल्याला लिओ आणि समाजासाठी देणं याची जर का जाणीव झाली तर जंतर मंतरवर निश्चित आपल्याला तर जायची वेळ येणार नाही. आपण आपल्या जे काही लोकल समस्या आहेत त्या लोकल समस्या आपणच इन्व्हॉल्व होऊन इथं करू. आंदोलनं करून काही होणार नाही. आपल्यालाच लीड घेऊन आपल्याला आपली जी काही दुखणे आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्यालाच उतरून कराव्या लागतील. आंदोलनं करणं सोपं आहे पण जेव्हा जबाबदारी घेण्याची वेळ येते तेव्हा आपण एक्सक्यूज आपल्याकडे भरपूर असतात. सो ॲज अ लिओ माय सिंपल मैसेज टू यू, इफ यू रियली वांट टू गो और बिकम अ लीडर, जरूरी नहीं लीडर हमको नेतागिरी करने के लिए बनना है. हम जिस भी रोल में है उस रोल में भी तो नेतृत्व लागतच है आपल्याला. सो अंडरस्टैंड वन थिंग वेरी क्लियर, इफ यू रियली विश टू बी अ लीडर, टेक इनिशिएटिव्स, टेक द रिस्पॉन्सिबिलिटीज एंड डेव्हलप योरसेल्फ. स्कूल में मैंने गलती करी थी. टीचर नेहमी विचारायचं की ही जबाबदारी कोण घेणार आणि आपण सगळ्यांनाही माहिती आहे आपल्यालाच आपल्या टीचर विचारायच्या. त्यावेळेस मी हातच वर नाही केला. पण जेव्हा लिओ झालो आणि जेव्हा LEOचं मला इम्पॉर्टन्स कळलं, मग लिओ झाल्यानंतर प्रत्येक वेळेस हात वर करत गेलो. वयाच्या 36व्या वर्षी मी गव्हर्नरही होऊ शकलो आणि वयाच्या 52व्या वर्षी सर्वात तरुण इंटरनॅशनल डायरेक्टरही होऊ शकलो. फक्त एकाच कारणाने, इनिशिएटिव्ह अँड रिस्पॉन्सिबिलिटी. दिस कॅन मेक यू अ वंडरफुल आउटस्टँडिंग लीडर in whatever career or whatever field you want to. So my message is very clear to all three of you. विधी को तो मैं बचपन से जानता हूँ. शी इज अ व्हेरी आउटस्टँडिंग अँड डायनामिक चाइल्ड. या नारायणगावचं भूषण निश्चितपणे येणाऱ्या काही वर्षांमध्ये तिच्या अनेक प्रोजेक्ट्स बंद नारायणगावाला त्याची अनुभूती येईलच. जिथे जिथे ती जाईल, जिथे ते तिचं करिअर ती पूर्ण करेल त्याची गॅरंटी निश्चितपणे मला आहे. कारण की मोहित बरोबर आम्ही पुण्याला काम करतो. म्हणजे अमित भाईंना माहिती आहे का मला माहीत नाही. मोहितने एक अतिशय उत्कृष्ट सॉफ्टवेअर तयार केलं, ॲप तयार केलं आहे की जे काही आपले कार्यक्रम होतात तिथं आपण रजिस्ट्रेशन करतो, बँड बांधतो किंवा आपले जे काही इव्हेंट्स होतात त्या तिथं फेस स्कॅनिंगचं एक मॉडेल तयार केलं आहे. एक बार स्कॅन कर दिया फिर अगर किसको वापस बाहेर जाना तो वापस पैसा दे के अंदर आना पडेगा. तर ते लायन्स आणि रोटरीमध्ये अतिशय उपयुक्त होईल. अमित भाई नाही तो एकदा तुम्ही त्याचा परिचय करून द्या निश्चितपणे त्या ॲपचा. सांगायचं तात्पर्य एवढंच, एखादा परिवार जेव्हा समाजाशी जोडतो तर निश्चितपणे येणारी पिढी पण त्या पुढची जी काय आपली येणारी पिढी ती पण समाजाशी जोडते आणि एक चांगलं परिवार निश्चितपणे आपण करू शकतो. नारायणगावच्या येणाऱ्या सगळ्या टीमला माझ्या निश्चितपणे शुभेच्छा आणि ज्या कामासाठी मला बोलवलं निश्चितपणे मी पुढे बोलवतो. अतिशय ब्रीफमध्ये मी जबाबदाऱ्या त्यांना देईन. कारण की माझं फार क्लिअर अंडरस्टँडिंग आहे, ज्या दिवशी हा बॅनर टेमरच्या गाडीतनं निघेल, प्रेसिडेंटच्या गाडीतनं नाही, तर इन्स्टॉलेशन यशस्वी झालं असं मी मानतो.